इंग्लिश बेसिक कोर्समध्ये सर्वांचं स्वागत. आजपासून आपण इंग्लिश बेसिक कोर्स लेसन नंबर 1 ही सुरुवात करणार आहोत. इंग्रजी भाषा शिकायची म्हटली, ती प्रथम भाषा आहे हे सर्वात आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याची आपण प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य तरबेज होतो. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, तर आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॅक्टिस केल्यामुळे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते, हे आपण प्रथम लक्षात ठेवायला पाहिजे. हा माझा इंग्रजी कोर्स शिकताना तुम्ही प्रथम लक्षात ठेवायला पाहिजे, की मला इंग्रजीचं आता सध्या काही नॉलेज नाही, मला काही ज्ञान नाही, असं समजून तुम्ही ह्या इंग्रजी या बेसिक कोर्सला सुरुवात करायची आहे. तरच हे शक्य आहे. मला हे माहीत आहे, मला हे येतं, असं म्हणून जर आपण दुर्लक्ष केलो, तर बऱ्याच गोष्टी ह्या कोर्समधल्या मिस होण्याची शक्यता आहे आणि जे आपण ठरवलेलं जे टार्गेट आहे, ते मिळण्यापासून आपण दूर जाऊ शकतो. या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आणि सर्व गोष्ट प्रत्येकासाठी शक्य आहे. एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल फॉर एव्हरीवन हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी फक्त तुम्ही मनाची तयारी करणं, त्यासाठी दृढ निश्चय करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी थोडी-थोडी प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करणं गरजेची आहे आणि हे जे लेसन्स आहेत, हे प्रत्येक दिवशी वाचून, त्याचे नोट्स काढून, त्याची रिव्हिजन करून आपली तयारी करणं गरजेचे आहे. प्रत्येक लेसन, आदल्या दिवशीचा लेसन हा पुढच्या येणाऱ्या लेसनवर अवलंबून असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कोणताही लेसन याच्यामध्ये स्किप करून चालणार नाही. आता आपण इंग्रजी भाषा ही आपण शिकणार आहोत. इंग्रजी भाषा शिकायची म्हटली, तर ती भाषा हे प्रथम लक्षात ठेवायला पाहिजे. भाषा म्हटली, की त्याच्यामध्ये वाक्य येतात आणि काळ येतात. आता वाक्य म्हटलं, की वाक्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला आढळून येतात. ते म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. त्यामुळे या पहिल्या बेसिक कोर्समध्ये आपण कर्ता जो आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण या पाठामध्ये ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला पुढे काळ समजण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे नीट या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हे आधी पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा. आता कर्ता म्हटला, की ज्याला आपण नाम असं म्हणतो, नाऊन असं म्हणतो. उदाहरणार्थ गोपाल, राम, सीता ही त्या व्यक्तीची प्रॉपर नावं आहेत. त्यामुळे जेव्हा आपण भाषा म्हणून जेव्हा आपण वापरतो, त्यावेळी ती नावं जेव्हा पुन्हा येतात वाक्यामध्ये, त्यावेळी आपण ते नाव परत राम, राम असं परत म्हणत नाही, तर रामाच्या ऐवजी आपण तो वापरतो. सीताच्या ऐवजी ती वापरतो आपण. हे नावाच्या ऐवजी आपण काही सर्वनामं घेतो. आणि ती सर्वनामं ही अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणजे इंग्रजी बेसिक सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वनामांचा प्रथम अभ्यास करावा लागेल आणि तिथूनच आपल्या बेसिक कोर्सची सुरुवात होईल. सर्वसाधारणपणे ही जी सर्वनामं, जी 8 सर्वनामं आहेत, ही बऱ्याच वेळा आपल्याला माहीत असतात. पण ज्या गोष्टीने त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण पाहत नाही. इथेच आपली चूक होते. आता कोणत्या दृष्टीने आपण ह्या सर्वनामांकडे पाहिलं पाहिजे? ते म्हणजे सर्वनामं जी असतात, ती त्याचे 2 प्रकार येतात. एकवचन आणि अनेक वचन. एकवचन आणि अनेक वचन अशा प्रकारे आपण सर्वनामं यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वनामाची सुरुवात होते प्रथम आय ने. आय म्हणजे मी, मला, माझ्याने. आय हा प्रथम पुरुष आहे. आय म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली, म्हणजे मी प्रथम. म्हणून याला प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम असं सुद्धा म्हटलं जातं. आता आय जो आहे त्याचं अनेक वचन होतं. आयचं अनेक वचन काय होणार? आम्ही, आम्ही सर्व. आम्ही, आम्हाला, आमच्याने असं आयचं काय होतं? सर्वनाम हे अनेक वचन होतं. त्याला प्लुरल असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरं जे सर्वनाम येतं ते म्हणजे यू. तू, तुला, तुझ्याने याला द्वितीय पुरुष असं म्हणतो. त्याला द्वितीय पुरुष का म्हटलं गेलेलं आहे? हे तुम्हाला टेन्स तयार करत असताना याचा अतिशय उपयोग होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या. द्वितीय पुरुष म्हणजे आय म्हणजे माझ्याने सुरुवात झाली. यू म्हणजे तू, म्हणजे तो दुसरा. त्याला द्वितीय पुरुष असं म्हणतो. आता यूचं जे प्लुरल आहे, यूचे हे
अनेक वचन आहे ते यूच आहे. म्हणजे तुम्ही, तुम्हाला, तुमच्याने हे सुद्धा आपण यूज वापरतो. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन आपण सारखंच आहे, पण जेव्हा ते वाक्यामध्ये ते शब्द वापरला जातो त्यावेळी त्याचा अर्थ वेगळा असतो. त्यानंतर 5वं जे सर्वनाम येतं तो म्हणजे ही. ही म्हणजे तो, त्याने, त्याला, त्याच्याने असा याचा अर्थ होतो. याला आपण तृतीय पुरुषी एकवचन सर्वनाम असं म्हणतो. आता तो म्हणजे तृतीय पुरुष का? तर आय म्हणजे मी, दुसऱ्याला जेव्हा बोलतो तू, आणि ह्या दोघांपेक्षा जो तिसरा असतो त्याला आपण काय म्हणतो? तो म्हणतो. म्हणून त्याला तृतीय पुरुषी एकवचन सर्वनाम असं म्हणतो. इंग्रजीमध्ये ह्या तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामाला साध्या वर्तमान काळामध्ये खूप महत्त्व आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 6वं जे सर्वनाम येतं ती म्हणजे शी. शी म्हणजे ती, तिला, तिने, तिच्याने असं तिला म्हटलं जातं. हिला तृतीय पुरुष स्त्रीवचन असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या लेडीजला, एखाद्या स्त्रीला सीता असेल तर सीतासाठी आपण ही नाही वापरणार, सीतासाठी आपण शी वापरणार. शी इज अ गर्ल. राम इज अ बॉय. ही इज अ बॉय असं आपण म्हणतो. म्हणजे स्त्रीलिंगी ही सर्वनाम आहे. शी ही तृतीय पुरुषी आहे. ही, शी, इट हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे. सर्वनाम येतं ते म्हणजे इट. इट हे नपुसक सर्वनाम आहे. आपण टेबल असेल, खुर्ची असेल, एखादं छोटंसं बाळ असेल, एका छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असेल, बॉल असेल, एक पुस्तक असेल, तर त्याच्यासाठी आपण इट हे सर्वनाम आपण वापरतो. इट इज अ टेबल, इट इज अ बुक. आपण ही इज अ बुक म्हणणार नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. कारण बुक हे काय नाही आहे, सजीव नाही आहे, ते निर्जीव आहे. त्यासाठी आपण काय करतो? इट हे आर्टिकल, इट हे आपण सर्वनाम या ठिकाणी वापरतो. ह्याचा उपयोग कुठे करतो हे मात्र प्रामुख्याने व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. इट हे आपल्याला, इट याचा अर्थ ते, हे एकवचनी सर्वनाम आहे. लक्षात घ्या, एकवचनी सर्वनाम आहे. हे निर्जीव गोष्टींसाठी आपण इट हे वापरतो. उदाहरणार्थ छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असेल, इट इज अ पपी. छोटंसं बाळ असेल, इट इज अ इट इज अ बेबी. बरोबर, अशा पद्धतीने आपण जेव्हा हे इट हे आपण वापरतो, त्यामुळे इटचा आपण प्रामुख्याने उपयोग आपण करून घ्यायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर इटचं जे अनेक वचन येतं ते म्हणजे दे. हे तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम आहे. ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत, तर दे हा तृतीय पुरुषी अनेक वचनी कर्ता आहे. दे, त्या, ती, त्यांनी, त्यांच्यानी असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही ही सर्वनामं जी 8 सर्वनामं जी आहेत, ही तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवणं गरजेचे आहे आणि लक्षात घेऊन तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. नुसतं ओव्हरऑल करून त्याचा उपयोग नाही, कारण आपल्याला पुढील वाक्य तयार करण्यासाठी याचा भरपूर उपयोग आपल्याला होणार आहे. त्यामुळे हा जो बेसिक कोर्स आहे, हा बेसिक पुरुषवाचक सर्वनाम जे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून आपण पुढच्या येणाऱ्या कोर्समध्ये याचा आपण वापर करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. आपण अभ्यास करत असताना हे इंग्रजी कोर्सचा पुढे आपण जात असताना पाठीमागच्या गोष्टी ह्या पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहोत. कारण इंग्रजी भाषा ही काय अशी काही जादू नाही आहे, की आज मी अभ्यास केला म्हणजे उद्यापासून मी बोलायला शिकलो, असं नाही आहे. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्य तरबेज होतो. तो सराव कसा करायचा? हीच गोष्ट आपण या बेसिक कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने थोडा सराव जरी केला, 10-10 मिनिटं जरी आपण प्रत्येकाने या कोर्ससाठी दिली, तर आपण जो चालू केलेला हा जो प्रयत्न आहे, तो यशस्वी पद्धतीने होईल, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने ही जी बेसिक जी आहे, याची तयारी करून ठेवायची आहे. आपण नेक्स्ट पार्टमध्ये पुढील भाग बघणार आहोत.